नंदुरबार जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीचा निवडणुकींचं बिगुल हे वाजलंय। विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जात असणार आहे असं आता म्हटलं जातंय। किंबहुना उमेदवारांनी तसा दावा केलाय। तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगर परिषदेची निवडणूक ही लक्षवेधी ठरू पाहतीये। निवडणुकीचा कौल हा आमच्या बाजूने लागेल असा विश्वास जनता विकास पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। उमेदवार आपलं सोबत आहे नगराध्यक्ष पदाचे। दादा, लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वात महत्त्वाचं विचारायचं असं आहे की या निवडणुकीमध्ये काय असे महत्त्वाचे मुद्दे वाटले आपल्याला की ही निवडणूक आपण लढवली गेली? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये जर कुठला असेल तर मागच्या 4-4.5 वर्षामध्ये प्रशासक काळामध्ये शहादा शहर हे पूर्णपणे मागे पडलेलं आहे। विकासाच्या बाबतीमध्ये कुठलंही धोरण प्रशासनाच्या माध्यमातून राबवताना दिसून येत नाही आणि नागरिकांमध्ये एक प्रकारचा प्रचंड असंतोष दिसून येतो। कुठलाही राजकीय पक्ष शहराच्या असतील किंवा तालुक्याच्या समस्यांच्या बाबतीमध्ये भूमिका घेताना दिसत नाही आणि म्हणून आम्ही शहादेकरांची नागरिकांची एक वेगळी आघाडी असली पाहिजे अशा प्रकारचा मतप्रवाह संपूर्ण शहरवासियांमध्ये होता आणि मग त्याचा आदर राखत आम्ही जनता विकास आघाडी जो आमचा नोंदणीकृत पक्ष आहे त्याच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांचे लोक सातत्याने माझ्या समाजकारणामध्ये असेल किंवा राजकारणामध्ये सातत्याने माझ्यासोबत राहिलेले आहेत। मागे देखील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आम्ही लोक उभे केले हे वेगवेगळ्या विचारधारांचे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे मानणारे जरी असले तरी या शहाद्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे या दृष्टिकोनातून सगळेजण एकत्र आले। आता येत्या काळामध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीत काय जनता कोणाच्या याच्यात कौल देते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन शब्बीर सह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, शहादा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।